रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ज्वारी नाचणी आणि गव्हाची गूळ घालून नानकटाई केलेली आहे. घरगुती आणि पौष्टिक अशी खास नानकटाई केली आहे. ज्वारी, नाचणी आणि गव्हाच्या पिठासोबत थोडा रवा आणि बेसन याचं परफेक्ट कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आपण आणि साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला आहे. त्यामुळे ही नानकटाई अधिक हेल्दी झाली आहे. टेस्टलाही एकदम अप्रतिम आहे. बाहेरून हलकी, कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट टेक्स्चर आहे हिचं. चहासोबत खायला एकदम परफेक्ट आहे आणि ही नानकटाई करून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये अगदी 15 ते 20 दिवससुद्धा ठेवू शकता. शुगर फ्री आहे. गुळाचा वापर केला आहे आपण. छोट्या मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अगदी हेल्दी स्नॅक्स आहे हे आणि विशेष म्हणजे ही नानकटाई करताना तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसला तरी चालेल. ही नानकटाई तुम्ही कढईमध्ये गॅसवरती सुद्धा करू शकता. चला तर मग रेसिपी पाहूयात. आता ह्या बाउलमध्ये मी 200 ग्रॅम बटर काढून घेतलं आहे आणि अर्धी वाटी तूप घेणार आहे. तूप 50 ग्रॅम आहे, म्हणजे टोटल दोन्हीचं वजन 250 ग्रॅम. आता तुम्हाला नुसतं बटर वापरायचं तर बटर वापरू शकता किंवा नुसतं तूप वापरायचं तर तूप वापरू शकता, पण 250 ग्रॅमच घ्यायचं आहे. आणि 150 ग्रॅम गुळाची पावडर घेतलेली आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुळाची पावडर बटर आणि तूप जे आहे त्याच्यामध्ये चांगली मेल्ट करून घ्यायचे. हे पहा, हे अशा पद्धतीने. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही काय करा, बटर, तूप आणि गुळाची पावडर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि फक्त 1-2 मिनटं फिरवून घ्या. मस्त अशी छान पेस्ट तयार होते. बीटरने थोडासा वेळ लागतो. आता हे आपलं छानपैकी तयार होत आलेलं आहे. हे पहा, हे मस्त हे पेस्ट तयार झाली आहे. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं. आता हे ज्वारी आणि नाचणीचं मिक्स पीठ आहे. 150 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे इथे मी आणि हे 100 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता 25 ग्रॅम रवा घातलेला आहे आणि 50 ग्रॅम बेसनचं पीठ घालायचं आहे. आणि आता पोहे खायचा जो चमचा असतो तो सपाट चमचा बेकिंग पावडर घालायचे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि आता याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जसं भाकरीचं पीठ मळून घेतो किंवा चपातीसाठी पीठ मळून घेतो ना, अगदी तशा पद्धतीने याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे बॅटर जर तुम्हाला थोडंसं सुकं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालू शकता किंवा जर जास्त पातळ वगैरे जर झालं बॅटर तुमचं तर त्याच्यामध्ये तुम्ही पीठसुद्धा घालू शकता. तर असं हे छान हातावर घासून घासून मळायचं आहे, कारण काय होतं, हातावर असं घासलं ना की हाताच्या उष्णतेमुळे बटर आणि तूप जे आहे ते असं थोडं मेल्ट होतं आणि पीठ छान मस्त मऊ मळलं जातं. आता हे बॅटर मला थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी 2 चमचे त्याच्यामध्ये तूप घातलं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे हाताने दाबून दाबून. आता हे पीठ जर तुम्ही परातीमध्ये मळून घेतलंत ना तर परातीत अगदी छान मळायला येतं. बाउलमध्ये थोडंसं मळायला त्रास होतो. आता हे पीठ झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं. 10 मिनटांनी मग झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता या पिठाचा एक छान असा गोळा घ्यायचा आहे. लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे छान गोल गोल असं करून नानकेट करून घ्यायचं आहे. आता नानकेटचे शेप तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. किती मोठे हवेत, किती छोटे हवेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता. खूप हेल्दी आणि पौष्टिक असे हे नानकेट आहेत. मुलांच्यासाठी तर खूप छान आहेत. सध्या मुलांना सुट्ट्या चालू आहेत उन्हाळ्याच्या. मुलांना सतत काहीतरी खाऊ लागतो. मग हे तुम्ही छान असं पौष्टिक खाऊ त्यांना देऊ शकता किंवा आता सुट्ट्यांमध्ये तुमचे पिकनिकचे प्लॅन असतील तर प्रवासामध्ये खाण्यासाठी सुद्धा हे नानकेट खूप छान आहेत. आणि चहाबरोबरसुद्धा संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी खूप मस्त नानकेट आहेत हे. आता हे आपले करून झालेले आहेत. आता याच्यावरती मी पिस्ता जो आहे तो मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेतला आहे आणि आता वरून असं छान पिस्ता लावून घ्यायचा आहे या नानकेटला. आता मी 2 पद्धतीने केलेलं आहे. काही अर्धे नानकेट जे आहेत त्याच्यावरती मी काजू लावलेत आणि हे अर्धे जे आहेत त्याच्यावरती पिस्ता लावलेला आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते लावू शकता. मनुके लावलेत तरी चालतील. काळे किंवा पिवळे मनुके असतात ते लावले तरी चालू शकतं. आता हे छान आपलं तयार झालेलं आहे करून. आता ही प्लेट आहे. प्लेटला मी थोडंसं तूप लावून घेते. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण लावू शकता. आता हे तूप लावल्यानंतर हे नानकेट असे याच्यामध्ये ठेवायचे आहेत. थोडे लांब लांब ठेवायचे आहेत, जवळजवळ ठेवायचे नाहीत, कारण ते बेक करायला ठेवल्यानंतर मग थोडेसे असे फुलतात, मग ते एकमेकांना चिकटू शकतात, म्हणून थोडेसे असे लांब लांब ठेवा. आता ही जाड बुडाची कढई मी गॅसवरती ठेवली आहे. गॅस मोठा होता. 7 मिनटं ही कढई मी गरम करून घेतली आहे. नंतर गॅस
लो टू मीडियम हीटवर करून घेतला आणि त्याच्यात ही कढी ठेवली आहे आणि आता त्याच्यावरती ही प्लेट ठेवायची आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला 35 मिनटं बेक करून घ्यायचं आहे. 35 मिनटापेक्षा जास्त बेक करायचं नाही, नाहीतर मग हे नानकेट कडक होतील. 35 मिनटामध्ये एकदम परफेक्ट बेक होतात. हे पहा, हे छान आता बेक करून झालेले आहेत. आता थंड झाले की मग दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. हे पहा, हे आता थंड झालेले आहेत. तुम्हाला दाखवते किती छान मस्त खालून बेक झालेत. हे बघ, काय सुंदर असा छान ब्राऊन कलर आलेला आहे याला. आता हे आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. नानकेट जर तुम्हाला करायचे असतील तर त्यासाठी तुमच्याकडे मायक्रोवेव्ह पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही असे कढईमध्ये सुद्धा खूप छानपैकी अशा पद्धतीने नानकेट करू शकता. आणि दुसरं म्हणजे हे शुगर फ्री आहेत, मल्टीग्रेन आहेत, म्हणजे आपण 3 प्रकारची पिठं वापरून हे नानकेट केलेले आहेत. मैद्याचे नानकेट आपण आता सध्या खात नाही, कारण मैदा पचायला जड असतो. मैद्याचे पदार्थ बरेच लोक अवॉइड करतात. त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे. ज्यांना डायबिटीस आहे ती लोकंसुद्धा हे नानकेट अगदी आवडीने खाऊ शकतात. हे पहा, आतून पण कसे छान असे भुसभुशीत झालेले आहेत. अशी ही मल्टीग्रेन नानकटची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल आणि माझ्या चॅनलवरची रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, रेसिपीला लाईक करा, रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.